राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहीद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रिया ताई सुळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बजरंग बप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साठे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर भाई देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेता कोणताही असो, त्यांचे समर्थक आपल्या नेत्यासाठी केव्हा काय आपली मनोकामना व्यक्त करतील हे सांगता येत नाही। बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे लोकसभा निवडणुकीत निवडून यावेत यासाठी अनेक समर्थकांनी आपल्या वतीने वेगवेगळे नवस बोलले। कोणी पैजा लावल्या तर आणखी कोणी कोणती पैज लावली। बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले, जिल्ह्याचे खासदार झाले, आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून अंबेजोगाई तालुक्यातील बजरंग बाप्पा समर्थक तिघे कोणालाही कानोकान खबर होऊ न देता पायी तुळजापूरला दर्शनाला निघाले। त्यापैकी अश्रुबा करडे आपेगाव यांच्याशी व्यक्तिगत कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी फोन केला। त्यावेळी ही बाब उघडकीस आली। कोण कोण पायी निघालात अशी विचारणा केली असता अश्रुबा करडे आपेगाव, रवींद्र मोरे मोरेवाडी, गणेश घाडगे जोगाईवाडी असे आम्ही तिघजण असल्याची त्यांनी माहिती दिली। ही माहिती मिळताच ही बाब देशमुख यांनी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या कानावर घातली। माजी आमदार साठे, अमर देशमुख आपल्या समर्थकासह त्यांचा पाठलाग करत त्यांना धाराशिव जिल्ह्यातील शिराढोणपासून जवळच असलेल्या कोळेगाव गावावर गाठले। रस्त्यावरच त्यांनी मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल पायी तुळजापूरला दर्शनाला जात असल्याने तिघाही खासदार सोनवणे समर्थकांचा माजी आमदार साठे, अमर देशमुख यांनी यथोचित सत्कार केला। यावेळी शिराढोणचे प्रतिष्ठित नागरिक शहाजी पाटील, सुधाकर जोगदंडसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सत्कारानंतर त्यांनी पायी प्रवासाची सुरुवात करत तुळजापूरच्या दिशेने निघाले। आम्ही लोकसभेची इलेक्शन लागले की आई तुळजाभवानीला साकडे घातले होते, बजरंग बाप्पा खासदार होऊ दे आणि आम्ही तुझ्या दारात चलत येऊ दर्शनासाठी। ही आई जगदंबेने आमचे मनोगत पूर्ण केले म्हणून आम्ही दर्शनासाठी पायी यात्रा करत आहोत। कधीपासून निघालात? आम्ही कालपासून सकाळी निघालेलो आहोत। आतापर्यंत किती किलोमीटर प्रवास केला तुम्ही? आम्ही आतापर्यंत काल घारगावला मुक्कामाला होतो शाळावर 35 ते, आणि आज तरी बी 27-28 किलोमीटर झालेलं आहे। हो, आज आम्ही तेरला मुक्कामाला जात आहोत। बजरंग बाप्पा निवडून यावे म्हणून आम्ही साकडं बोलला होता आई तुळजाभवानीशी, म्हणून आम्ही काल सकाळी पहाटे 5 वाजता निघालेलो आहेत अंबाजोगाईमधून। तुमचं नाव सांगा? माझं नाव गणेश कल्याणराव घाडगे जोगाईवाडी। मी रवींद्र वसंतराव मोरे, राहणार मोरेवाडी, बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना विजयी व्हावं ह्या उद्देशाने आम्ही तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातले होते की आम्ही चलत तुझ्या दर्शनाला येऊ। ती बजरंग बाप्पाचा विजय झाला आहे। त्यांचं ते आम्ही साकडं जे बोललो, नवस बोलला होता, ते नवस फेडण्यासाठी आम्ही चलत निघालेलो आहोत। बीड लोकसभा निवडणूक पार पडली आणि आमचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले, त्याबद्दल अश्रुबा करडे, गणेश घाडगे आणि रवींद्र मोरे या तिघाजणांनी असा नवस बोलला होता की देवी आम्हाला यश येऊ दे, यश आल्यानंतर आम्ही पायी तुझ्या दर्शनाला येऊ। हा नवस फेडण्यासाठी काल अचानकच आम्हाला कोणालाही न सांगता तिघंजण निघाले आणि आम्हाला माहिती मिळाल्याबरोबर आम्ही त्यांना भेटण्यासाठी इथं कोलेगावच्या जवळ आलेलो आहोत। तर असे अनेक कार्यकर्ते त्यांनी बाप्पासाठी नवस बोललेले आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो या तिघाजणांचं। आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला कुणी म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आणि आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब
यांचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून दिलं याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बीड लोकसभा मतदारसंघातून बीड मतदारसंघातील सर्व जनतेने बजरंग बाप्पा सोनवणे यांना अतिशय अतितटीच्या लढतीमध्ये विजय केला, त्याबद्दल बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. आणि अनेक लोकांच्या मनापासून इच्छा होते की बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी विजयी झाले पाहिजे, याच्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी नवस बोलले होते. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी अश्रुबा करडे महाराज असतील, गणेशजी घाडगे असतील, रवीजी मोरे असतील, हे अंबेजोगाई ते तुळजापूर या ठिकाणी पायी जाऊन त्या ठिकाणी तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत. आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांचे मनोमन एकच इच्छा आहे की ज्या उद्देशानं बीड जिल्ह्यातील जनतेनं या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून देण्यासाठी परिश्रम घेतले, ते परिश्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारणी लागले पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे काही अपेक्षा बजरंग बाप्पा सोनवणे खासदार झाल्यानंतर आहेत, त्या नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत, हे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 10 जागा लढवल्या आणि त्याच्यापैकी जवळपास 8 जागा या ठिकाणी पवार साहेबांनी निवडून आणलेले आहेत. आणि परत एकदा या महाराष्ट्रातून बीड जिल्ह्याने सिद्ध केलेलं आहे की हा जिल्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा आहे, हे परत एकदा बीड जिल्ह्यातील तमाम जनतेनं सिद्ध करून दाखवलेले. त्याबद्दल परत एकदा बीड जिल्ह्यातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. केज मतदारसंघातील सर्व जनतेने अशा अटीतटीच्या लढतीमध्ये केज मतदारसंघ जवळपास 14,000 मतांनी या ठिकाणी मताधिक मतदार बंधू भगिनींनी दिलं, त्याबद्दल केज मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. आणि मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील जनता ही परिवर्तनाच्या विचारानं या ठिकाणी विचार करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास पण मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो.